ऑलराईट, नमस्कार. मी आपला श्री तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे श्रीज लाईफ. आपला पहिला व्लॉग बनणार होता गणपती आगमनाचा आणि मिरवणुकीचा, पण माझी तब्येत खराब असल्यामुळे तो झाला नाही. आणि आज बाय गॉड ऑफ ग्रेस, गणपती बाप्पाच्या कृपेने आज मला बरं वाटतंय. आणि आज आपण गणपती आगमनाचा नाही तर गणपती दर्शनाचा व्लॉग बनवू. आता मी घरून निघालोय. मी आता पहिले आकाशला घेईल. आकाश सोबत आपण पूर्ण नाशिकमध्ये जे आहे जेवढं पॉसिबल आहे तेवढे गणपती कव्हर करू आज. ठीक आहे, चलो बाय. ओके, आता आपण निघालोय मार्केटमधून. आता सबसे पहिले कहाँ जा रहे आपण? ओके, सगळ्यात पहिले आपण आरकेवर जाऊ. आरकेच्या गणपतीचं दर्शन घेऊ. ठीक आहे. तो आरकेवर जात असताना आपल्याला रस्त्यात एक गणपती लागलाय. जस्ट वेट, मी दाखवतो. आपण आहोत चांदीच्या गणपतीच्या इथे नाशिक रविवार कारंजावर. आता आपण त्या गुरुजींसोबत बोलू, भेटू त्यांना आणि आपण या गणपतीचा इतिहास आणि या गणपतीचं जे काय वैशिष्ट्य ते जाणून घेऊ. गुरुजी, तुम्ही काय सांगू शकता आपल्या गणपतीबद्दल? सर्वप्रथम सगळ्यांना जय गणेश. नाशिक शहरातील सगळ्या भाविक भक्तांचं श्रद्धेचं स्थान म्हणजे रविवार कारंजा येथे असलेला चांदीचा गणपती. त्या गणेशोत्सव मंडळाचं 106वं वर्ष यावर्षी आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती संपूर्ण नाशिकामध्ये अशी या गणपतीची आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सवामध्ये बरेच भक्त भाविक बरंच लांबून इथे येऊन गणपती बाप्पाच्या चरणी लीन होतात. तसेच नाशिक शहराचा हा प्रथम मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी ही चांदीच्या गणपतीची मूर्ती साधारण 1 वीत इतकी होती. जसं भाविक भक्तांना या गणपतीची प्रचिती येऊ लागली तसे लोकांनी या ठिकाणी नवस बोलू लागले आणि नवस पूर्णतेसाठी या ठिकाणी चांदी अर्पण करू लागले. आणि भाविकांनी दिलेल्या चांदीतून ही या ठिकाणी आज 251 किलो चांदीची मूर्ती आपल्याला सगळ्यांना दिसते आहे. आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारा असा हा नाशिकचा चांदीचा गणपती म्हणजे सिद्धिविनायक सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो. सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारे पशुपतीनाथाचा देखावा बनवला हा रविवार कारंजा मित्रमंडळ. तो आता आरकेवरून दर्शन घेऊन आम्ही निघालोय मेन रोडने. ठीक आहे, मी दाखवतो. मोरया मोरया दुख दर्द सारे पल में निवारे, भक्तों के प्यारे बाबा हमारे, दुख दर्द सारे पल में निवारे. आई सवारी है बाबा की आज देखो बचने. मंडळाचं नाव काय तुमच्या? राह तकते हैं बेसब्र होके तेरी, ना जा वापस ये बिनती हर बार मेरी. राह तकते हैं बेसब्र होके तेरी, ना जा वापस ये बिनती हर बार मेरी. ये पापा के मोहल्ले में गुलाल ढोल ताशे लेके आओ, नाम तेरा एक
दंत वक्रतुंड नाम लेता तेरा मन प्रसन्न होता डर भागे दूर विघ्न शीघ्र सारे बाप्पा सच कर देता तू हर स्वप्न पत्थर थामा तू किया रत्न तभी तो शंका डर खत्म भक्त तेरा म बाप्पा मोदक लाडू है तेरे को प्यारे तो भगत सारे तेरे लिए लारे खुशी का ठिकाना नहीं हमारे तू आ ही गया फाइनली 10 दिन के ही दर्शन को ये तरसे सारा तन मन तभी इतनी खुशी घूमे हाथ पैर गर्दन बाप्पा माझ्या मला तुझा साथ पाहिजे जन्मभर तुझ्या विना जीवन मला वाटे माझा अर्ध घर धन्यवाद माझा तुला दिला खुशीचा शिखर म्हणून बाप्पा भक्त तुझा असा बनला हाय लीडर तू मेरा और मेरे परिवार का सहारा है तू सारे घरवार का तुझसे शुभारंभ करते हैं हम चिंता न डर फिर किसी बात का तेरे भक्त हैं हम हमारे कदम दर्शन करने ये चलते रहे देवा आशीष दो हमारा ये घर सुख शांति से भरते। सो ॲट द एंड लास्टला आपण नाशिकच्या मानाच्या राजाचं दर्शन घेतोय आणि त्यानंतर भक्तों के प्यारे बाप्पा हमारे दुख दर्द सारे पल में निवारे आई सवारी है बाप्पा की आज देखो बजने दे ढोल ताशे राह तकते हैं बेसब्र होके तेरे ना जा वापस ये भक्ति हर बार मेरे ही माझी आज्ञा आहे सो अशा रीतीने आजचं आपलं गणपती दर्शन ऑलमोस्ट आपण या ठिकाणी संपवतोय जेवढे जमले तेवढे गणपती देखावे किंवा डेकोरेशन्स किंवा जे आहे गणपती मूर्ती ज्या आहे मानाचे गणपती चांदीचा गणपती किंवा नाशिकचे जेवढे नामांकित गणपती आहे तेवढे ऑलमोस्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला मोस्टली अशोक स्तंभ पंचवटी मेन रोड रविवार कारंजा या ठिकाणचे गणपती आपण आज कव्हर केलेत सो असं वाटलेलं की भाई खूप सोपं काम आहे नाही यार हालत टाईट होऊन जाते जेवढं जमलं आज तेवढं केलं आहे पुढच्याला आपण अजून जास्त प्रयत्न करू कव्हर करण्याचा थँक्यू सो अशा रीतीने आजचा आपला गणपती दर्शनाचा ब्लॉग आपण या ठिकाणी इथे संपवत आहोत जास्त काही डिस्कवर नाही केला आज ठीक आहे जेवढा मेन एरिया होता आपला आरके झाला आपला पंचवटी झाला मालेगाव स्टँड अशोक स्तंभ हे सगळे एरिया आपण आज कव्हर केलेत आणि मजा आली हा फर्स्ट व्लॉग होता आणि फर्स्ट व्लॉगमध्ये मजा आली मला असं जास्त काय एवढं स्ट्रगल वगैरे वाटलं नाही पण ठीक होता सो यात खूप साऱ्या चुका पण आढळतील मला स्वतःला एक्सपिरियन्स खूप चांगला आला आणि एक्सपिरियन्स म्हणजे मला स्वतःला मजा आली आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन गणपती बघणं आणि त्या प्रत्येक मूर्तीचे डोळे जेव्हा आपल्याकडे बघता प्रत्येक गणपती मूर्तीचे डोळे आपल्याकडे बघता भाई मजा येऊन जाते यार प्रत्येक ठिकाणची मूर्ती असं वाटतं की यार प्रत्येक गणपती अलग आहे यार भाई अलग गणपती अलग दर टायमाला काही ना काही आपल्याला बघतोय बोलण्याचा प्रयत्न करतोय असं फील होतं सो मेमराइज एक्सपिरियन्स होता यार छान वाटलं प्रसन्न वाटलं मला असं आफ्टर ऑल इट्स 8 o'clock नाव आता घरी जाऊ खा खाऊ आणि झोपी जाऊ चलो गुड नाईट जय हिंद